नमस्कार, मी रंजना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी। त्याच्यासाठी मी भेंडी धुवून कोरड्या कापडाने चांगली स्वच्छ करून घेतलेली आहे। आपण ह्याला आता चिरून घेऊ। आता ही भेंडी मी चिरून घेते। इथून असे काप करून घ्यायचे भेंडीचे, म्हणजे पूर्ण मसाला भेंडीमध्ये जातो। असे चिरा मारून घ्यायच्या। आणि माझ्या छोट्या भेंड्या आहेत त्याच्यामुळे मी 2च करणार, जर मोठी असेल तर 3 भाग करायचे। अशा आता सगळ्या भेंड्या चिरून घेते आधी। आता ही आपली भेंडी चिरून झालेली आहे। आता आपण याला मसाले लावून घेऊया। आता ही भेंडी आपली चिरून झालेली आहे। आता आपण याच्यात हळद टाकते आणि मिरची पावडर आहे, धन्याची पावडर, आणि जिरा पावडर। अर्ध्या लिंबाचा रस आहे। 250 ग्रॅम भेंडी आहे तर अर्ध्या लिंबाचा रस टाकलाय। आता याच्यात 2 चमचे बेसन घालते। 2 चमचे म्हणजे भरून घेतला 1 चमचा, हे झाले 2 चमचे। आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता आपण हे बाकीची तयारी करून घेतोय, तोपर्यंत आपण याला झाकून ठेवूया। आता आपण हे 4 मिरच्या घेतल्यात आणि थोडी अद्रक, 5-6 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि थोडी कोथिंबीर। तर आपण याचं ओबडधोबडच वाटण करणार आहे, जास्त बारीक नाही करायचं। आणि हा कांदा घेतलाय, तर हा एक कांदा आहे। हा कांद्याच्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या, कारण आपण आता ही ढाबा स्टाईल बनवणार आहे ना, त्याच्यासाठी असं एकदा बनवली ना खूप चवीला छान असते ही भाजी। आता हे एक टॅमॅटो आहे, हे टॅमॅटो मिक्सरमधूनच काढून घेणार, याची प्युरी पाहिजे आपल्याला। हे वाटण हे आपलं हे तयार झालेलं आहे। आता हे टॅमॅटो मिक्सरमधून काढते। आता तेल तापलंय आपलं, आता ह्याच्यात मी ही भेंडी टाकते। आपण ते लिंबू टाकले मगाशी, तर ते लिंबू त्याला चिकटपणा कमी होतो लिंबाने, आणि अशी चिकट होत नाही, चांगली सुटसुटीत होती भेंडी। अशी चांगली आधी फ्राय करून घ्यायची। आता ही 3 ते 4 मिनटं मी याला परतून घेतले आणि ही छान झाली। आता हिला काढून घेणार आहे। ही बघा अशी झाली, काही याला चिकटपणा आलेला नाही, काही नाही, छान झाली फ्राय आपली भेंडी। आता ही काढून घेऊ। भेंडी काढून घेतली। आता आपण हे परत तेल टाकतोय त्याच्यात 2 चमचे। गॅस मोठाच आहे। आता आपण याच्यात मसाले टाकू। मसाले नाही, आधी कांदा फ्राय करून घेऊ। हा कांदा जो पाकळ्या केल्या होत्या ना, त्या फ्राय करून घ्यायच्या। थोडा मऊ होईपर्यंतच परतायचं, जास्त नाही याला लाल होऊ नाही द्यायचा कांदा। आता आपला कांदा मऊसूत झालाय, आता याला काढून घेते। त्याच्यात थोडीशी मोहरी घातली, मोहरी तडतडली की जिरं घालू।
मोहरी घातली. आता थोडंसं जिरं, थोडा कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग आणि एकदम बारीक चिरलेला कांदा आहे तो घालते. मिक्सरमधून काढला तर तो खूपच बारीक होतो ना, म्हणून एकदम बारीक चिरून घ्यायचा कांदा. आता कांदा चांगला भाजलाय. आपण जे वाटण केलं होतं ना, जाडसर आहे ते वाटण, ते टाकूयाचे. त्याच्यात काय घेतलं होतं, मिरची, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक ते घातलं. याचं हे चांगलं परतून घ्यायचं. तोपर्यंत आपण दुसरी मसाल्याची तयारी करू. हे चांगलं भाजत आलंय. आता याच्यात आपण टॅमॅटोची प्युरी टाकू. एक टॅमॅटो घेतलं होतं. याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं टॅमॅटो. आता बघा, हा लो फ्लेमवरच छान झाला आहे मसाला भाजून. आता याच्यात आपण दही टाकणार आहोत. तुम्ही हे 3 चमचे दही घेतलं होतं, पोहे खातो त्या चमच्याने. त्याला चांगलं फेटून घ्यायचं. आता याच्यात थोडीशी धना पावडर घेतली, कारण त्याच्यात टाकलेली आहे म्हणून याच्यात आता थोडंच घ्यायचं आहे आपल्याला. थोडी मिरची पावडर, थोडीशी हळद आणि थोडी जिरा पावडर. आता याला आपण सगळं मिक्स करून घेऊ. आणि एक लक्षात ठेवायचं, आता हे याच्यात टाकताना जास्त कढई तापलेली नको आहे आपल्याला, कारण आपण दही घालतो तेव्हा एक तर कढई गॅस बंद तरी करायचा किंवा मग एकदम लो फ्लेमवर ठेवायचं. तर आता मी लो याच्यावरच ठेवलेला आहे. आता गॅस मोठा करते. 2 मिनटं मी बारीक गॅसवरच त्याला परतून घेतलं छान. आता याच्यात चवीनुसार मीठ घालते. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, कमी जास्त. आता बघा, मसाला चांगला आपला परतून झालेला आहे. आता याच्यात थोडीशी कसुरी मेथी घालते. कसुरी मेथी थोडीशी घातली ना की अजून छान चव येते त्याची. त्याच्यासाठी थोडीशी कसुरी मेथी घालायची. आता हा कांदा घालून घेऊ याच्यात. आणि ही फ्राय केलेली भेंडी. गॅसची फ्लेम कमीच आहे सध्या. आता त्याला 2 मिनिटं आता आपण झाकून ठेवणार आहोत. त्याच्यावर झाकण ठेवते. आता आपण उघडून बघू. छान झालेली आहे भेंडी. त्याच्यात थोडीशी आता कोथिंबीर घालते. कुठंही थोडी पण चिकट झालेली नाही, छान सुटसुटीत झाली. थोडासा गॅस मोठा करते.
1-2 मिनिटाला परतून घेऊया. आता हे 2 मिनिटं मी झाकून ठेवली होती. ते झाकण काढून घेतलं. आता ही पूर्ण तयार झाली भेंडी आपली. आता याला काढून घेऊ आपण. झाली भेंडी. आता मी गॅस बंद करते. बघा आता ही रेसिपी आपली तयार झालेली आहे. 1 किलो भेंडी होती. ह्याच्यासाठी सगळं साहित्य मी तुम्हाला ह्याच्यात व्यवस्थित सांगितलेलं आहे. मसाले फक्त तुम्ही कमी जास्त तुमच्या ह्याच्याप्रमाणे करू शकता. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.